सिद्ध पुरुष, तुम्हाला सलाम आहे, तुम्हाला त्रिवार वंदन आहे। किती ती ज्ञान संपदा, किती ते ज्ञान वैभव तुमच्याकडे, किती ती बुद्धिमत्ता, चालाकी, चातुर्य, केवळ अद्वितीय अतुलनीय म्हणेन मी। न्यूटन, एडिसन आणि आइन्स्टाईन हेच बघा, ज्ञान ज्ञान काय म्हणतात ना ते हेच आम्हाला उच्चारता सुद्धा येत नाही, ते तुम्हाला माहित आहे। सिद्ध पुरुष, परमपूज्य तांबडे बाबा, माझे गणिताचे शिक्षक बुचकुले गुरुजी आणि नंतर सिद्ध पुरुष अजय खोपकर, ही तीनच ज्ञानी माणसं मला भेटलीत गेल्या 100 वर्षात। बाकी सगळी झाली रिकामी खोकी, इन्क्लुडिंग मी। काय हवंय? बघा आता तुम्हीच बघा सिद्ध पुरुष, तुम्ही अगदी न्यूटन सारखे आहात। तुमच्या आणि न्यूटन मध्ये एक साधर्म्य आहे, कमालीचं साधर्म्य आहे। तुम्ही दोघे डायरेक्ट मुद्द्यावर आहेत। न्यूटन, आज जे वरून खाली पडणारं फळ आपण चाकतो ते केवळ न्यूटन यांच्यामुळे। ते नसते तर वरून खाली पडणारं फळ आपण चाकलत नसतं, ते केवळ श्रीयुत न्यूटन राव यांच्यामुळे। बाकी जगण्याला काय अर्थ आहे का आपल्या? येतोय ना मी मुद्द्यावर, मी येतो ना मुद्द्यावर। कुठलीही गोष्ट सांगायच्या आधी थोडी प्रस्तावना हवी की नाही? आणि प्रस्तावना जे म्हणतात ना ते हे आम्ही गेले 5 मिनिटं बोलतोय, दीर्घ प्रस्ताव, आणि ती हवी, यांना विषयाचं गांभीर्य कळत। मुद्दा कथा न्यूटन, मुधोळकरच्या घरातील एका व्यक्तीची आपल्याला सुपारी मिळालेली आहे। कोणाची? मिळणार, सगळी उत्तर मिळणार। ऑल WH क्वेश्चन विल बी आन्सर्ड शॉर्टली। म्हणजे गंमत आहे, एका दगडात 5 पक्षी मेले पाहिजे। काहीही करा, काहीही करा, तो फास त्या मुधोळकरच्या गळ्याभोवती आवळला गेला पाहिजे। त्याला मारणं, टपकवणं, खलास करणं आपल्यासाठी सोपं आहे, पण ही जी कला कुसऱ्यानं अडकू अडकवीची, त्यासाठी तुमची मदत लागेल। उत्तराची प्रतीक्षेत सन्माननीय दादा ओळख। दारूबाजा तुमचं हेच आवडत नाही मग। आम्ही इतके सिरियसली बोलतोय तुमच्याशी, आम्ही दारूबाजा म्हणताय मग? अहो, ते एडिसननी जेव्हा त्या बल्बचा शोध लावला होता तेव्हा तो काय क्वार्टर पिऊन बसला होता? दारूबाजा, दूध पाहिजे तेवढं प्या, दारू मिळणार नाही। ठीक आहे, दारू प्यायला मला तुमची गरज पण नाहीये, मला तुम्ही बघेन काय करायचं। लहानच आहे, ज्या माणसाला टपकवायचंय त्याच्यात तुम्ही इन्व्हॉल्व होऊ नका। ती सुपारी बाहेरच्या एका माणसाला, आणि त्या बाहेरच्या माणसाला असं सांगा की सुपारी सत्यजित मुधोळकरकडून आली, आणि तो बाहेरचा माणूस पकडला जाईल याचा बंदोबस्त करा। म्हणजे जाणार जाईल, अडकणारा अडकेल, आणि फास सत्यजित मुधोळकरच्या गळ्यात पडेल। सिंपल। ज्ञान आहे का काय? एवढं ते ज्ञान भांडार, किती व्यापक विचार, तीक्ष्ण बुद्धी। सिद्ध पुरुष, तुम्ही दूध न पिता एवढा व्यापक विचार करता, तर तुम्ही दूध पीत असता तर तुम्ही काय केलं? तुम्ही एखादा देश स्थापन केला असता। आता तुम्ही मला सांगाल सुपारी कोणाच्या नावाची मिळाली ते? कौन है वो? बोलो बोलो कौन है वो? जाने दो मुझे जाना है, वादा जो किया है वो निभाना है। ओ आज किसी से मुलाकात है मेरी, कौन है वो? अरे बोलो बोलो कौन है वो?
बाबा कॉफी. बरं औषधं घेतलीत ना? हो घेतली. म्हणू थांब जरा. काय? तुम्हाला विचारत होतीस ना की आपल्या बाजूने साक्ष द्यायला कोर्टात कोण येणार आहे? हो. कोर्टात आपल्यातर्फे प्रिया साक्ष देणार आहे. काय? प्रिया? हो. तुम्ही बोललात प्रियाशी? तुम्ही भेटलात प्रियाला? बाबा, ज्या बाईमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला, जिचं नाव घेतलं तरी माझी तळपायाची आग मस्तकात जाते, तिला तुम्ही कोर्टात आणताय. कशासाठी? काय गरज आहे या सगळ्याची? ज्या गोष्टी चव्हाट्यावर येऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करते मी, त्या गोष्टी अशा रीतीने लोकांसमोर येणार? काय अर्थ आहे या सगळ्याला? म्हणून आपल्या पुढचे सगळे पर्याय आता संपलेले आहेत. आपल्यातर्फे ज्या साक्ष झाल्या त्यातली एकही साक्ष प्रभावी नाही ठरू शकली. कोर्टात मुधोळकरचीच बाजू वरचढ सिद्ध होते, जे आपल्याकरता नुकसान करत आहे. म्हणून प्रियाला कोर्टात आणायचं? हो हो. म्हणून एक गोष्ट तुझ्या कशी लक्षात येत नाहीये, त्या माणसाने केलेले गुन्हे सुद्धा त्याचं भावनिक असण्याचं, त्याचं जबाबदार असण्याचं लक्षण आहे असं त्याची वकील सिद्ध करू पाहते. परिणामी कोर्टामध्ये मुधोळकरच्या बाजूने निकाल लागू शकतो. बाबा, प्रियाचं कोर्टात येणं मला अजिबात मान्य नाहीये. अगं, मला तर तिचं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाहीये, पण काय करू? माझ्या नातीचा चेहरा माझ्या समोर सतत राहावा असं मला वाटतं, म्हणून हे करणं भाग आहे मला. बाबा, अहो, प्रिया किती आतल्या गाठीची मुलगी आहे याची थोडी सुद्धा कल्पना नाहीये तुम्हाला. उद्या जर तिला कोर्टात साक्ष देण्याची संधी मिळाली तर ती कोणते कोणते आरोप करेल, काय काय बोलेल याचा थोडा तरी अंदाज आहे का तुम्हाला? त्याने काय फरक पडणार आहे आपल्याला? अगं, त्या माणसाचा नतदृश्यपणा अख्ख्या जगाला माहितीये. त्याचे बरेचसे किस्से शहरभर चघळले सुद्धा जात ते तुला सुद्धा चांगलं माहितीये ना. तसं काही होणार नाहीये, आणि जे काही अघटित घडेल ना ते त्याच्याच बाबतीत घडेल. कळलं? बाबा, प्रियाला मी माझ्या नजरेसमोर सुद्धा सहन करू शकत नाही. तिला तुम्ही उद्या कोर्टात बोलवू नका, बस. मग डोळे बंद करून बस कोर्टामध्ये निकाल लागेपर्यंत. हो, आणि ती वाटेल ते आरोप करेल ते ऐकत बसू मी. ठीक आहे, ठीक आहे, देतो सोडून केस. कर हवाली तुझ्या मुलीला त्या माणसाच्या. आता तुला जर शुभ्राची कस्टडी नको असेल ना, तर मग कशा करता आपण आटापाटा करतोय? जा जा, मुधोळकरांच्या घरी घेऊन जा तुझ्या मुलीला, जा. हे बघ, म्हणून मी तुला शेवटचं सांगतो, आपण जर या केसमध्ये कमी पडलो ना तर तू तुझ्या मुलीला कायमची दुरावशील. मग भविष्यामध्ये तिला बघायला, तिचा आवाज ऐकायला सुद्धा तुला मिळणार नाही. आता फार वेळ नाहीये. तुला जर तुझी मुलगी हवी असेल ना तर मी आता जे काय करतोय, जे काय सांगतो ना ते नीट ऐक आणि तशी वाग. तू तुझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेस, पण कोर्टाच्या निकालानंतर. दादा, कॉफी. तू कशाला आणलीस कॉफी? मला हाक मारायची ना, मी आलोच तो बाहेर. ऍक्च्युली मला थोडं बोलायचं पण होतं तुमच्याशी. बोला. घरात सगळे माझ्या डोहाळे जेवणाविषयी बोलतायत. त्यांचं कॅप्टन मीच आहे. दादा, मला असं वाटतंय की आपण डोहाळे जेवण नको करूयात. माझं का? म्हणजे सध्या घरात जे काही चाललंय ते. हे बघ, ही कोर्ट कचेरी चालू राहणार, पण म्हणून आपल्या हक्काचा आनंद आपण गमावून बसायचा का? नाही, तुझं डोहाळे जेवण झालंच पाहिजे. मुधोळकरांच्या धाकट्या सोन्याचं डोहाळे जेवण आहे, कळलं? दादा, पण आईंची तब्येत. उलट तुझं डोहाळे जेवण होणार असेल तर आईला बरंच वाटेल. दादा, पण मी. हे बघ नेत्रा,
तू आता आणखीन वाद घालत बसलीस तर मी चिडेन. आणि माझा राग तुला माहितीये. सॉरी. पुढची सोनोग्राफी कधी आहे? उद्या. गौरांग येणार ना बरोबर? हो येणार. बाय द वे नेत्रा, हा? आत्याकडून कळलं मला. काय? सोमवारचं नवस आईनं माझ्यासाठी केला होता. माझ्यासाठीच ती दर सोमवारी शंकराच्या देवळात जायची. आत्याकडून मला कळलं की आई हॉस्पिटलमध्ये असताना तिच्या आराधनेत खंड पडू नये म्हणून तू जायचीस तिच्या जागी. थँक्यू सो मच. दादा, आता तुम्ही थँक्स म्हणलात ना तर मी चिडे. आणि माझा राग तुमच्या इतका सॉलिड नसला तरी खूप भयंकर आहे. गौरांगला माहिती येते. सदा सत्य की राह चलूं मैं, पाप के पग को कभी ना धरूं मैं. सदा सत्य की जय हो बाबा, सदा भक्ति की जय हो बाबा. जय हो बाबा तुम्हारी शरण में, तांबड़े बाबा मेरे बाबा, तांबड़े बाबा. आशीर्वाद, तांबडे बाबांचा आशीर्वाद येतो. तो घेऊन जा कोर्टात आणि अशी साक्ष द्या, त्या मुधोळकरचा धुवा उडून टाका. पार आज कोर्टात काय होतं ना ते तुम्ही बघाच मिस्टर होळकर. तुमचे तांबडे बाबा सुद्धा गोरे मोरे होऊन जातील. कसला विचार करताय हो? साक्ष खऱ्या माणसावर सूड उगवायचा असेल ना तर संधीची वाट बघावी लागते. पण प्रियासाठी काय, आई ती चालून आली आता संधी. मित्र, प्रिया कोर्टात काय बोलते यावर बरंच काही अवलंबून आहे. तरी मी गौरांगला सांगत होते, त्या बाईला नुसतं घरातून हाकलून देऊन काही होणार नाही. तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. ती काय करते, कुठे जाते. मंजुषा, आता ती बाई सत्यजित दादांबरोबर आपल्या सगळ्यांवरचा राग काढेल कोर्टात. शंकराच्या पिंडीवरचा विंचू आहे ते. चप्पल फेकूनही मारता येत नाही आणि तिथनं पळूनही जाता येत. पण मित्रा, दादा तिला असंच सोडणार नाही. काय फरक पडणार आहे त्याने? प्रियानी एकदा दादांविरुद्ध कोर्टात साक्ष दिली की दादांनी तिला शिक्षा केली काय आणि नाही केली काय, काहीच फरक पडत नाही. शेवटी तिला जे साध्य करायचं होतं ते ती करणारच. नाही, प्रिया कोर्टात काही बोलून चालणार नाही. माझं ना डोकं गरगरायला लागले त्या नालायक बाईचा विचार करून. आता नेत्रा, तू सोड हा विषय आणि नको यात लक्ष घालूस. फार असं कसं म्हणतीयस तू? इतकं सगळं करून सुद्धा, तिला घरातनं बाहेर काढून सुद्धा ती बाई आपल्याला डोईजड व्हायला लागली. काहीही झालं ना, काहीही झालं तरी प्रियाने कोर्टात तोंड उघडलं. आई ग नेत्रा, हे नेत्रा, अगं आई, काय होतं नेत्रा? त्रास होतोय का? चल उठ. आणि आता या विषयावर चर्चा एकदम बंद. तू हात चालून आराम कर बघू. हाय मंजिरी, कशी आहेस? बघ ना, आता आपण दोघी एकाच टीम मध्ये आहोत. देव चमत्कार घडवून आणतो ना,
ते हे असे. कोर्टाच्या आवारात माझ्या मुलीशी बोलायची काहीच गरज नाहीये. जेवढं तुला सांगितलंय तेवढंच विटनेस बॉक्स मध्ये बोल. ओके? मिस्टर सरनाईक प्लीज, तुमचा आणि तुमच्या मुलीचा हाच जर ऍटिट्यूड असेल ना तर मला पुन्हा विचार करावा लागेल. म्हणजे माझा आता मूड गेलाय कोर्टात येण्याचा, सो मी जाते. मिस्टर सरनाईक, आपल्या डिक्शनरीत ना एक शब्द आहे, प्लीज. प्लीज, तुला जे सांगितलंय तेच कोर्टामध्ये बोल. मच बेटर. पण मिस्टर सरनाईक, मी जर कोर्टात खोटं बोलताना पकडली गेले तर? तू कशी पकडली जाशील? म्हणजे बघा ना, हे माझं बाळ माझं आणि सत्यजितचं आहे असं मी सांगणार, आणि त्यांनी जर डीएनए टेस्टचा हट्ट धरला आणि त्यातून असं प्रूव्ह झालं की, तुला ऍडव्होकेट महाबळने आधीच क्लिअर केलेलं आहे, डीएनए टेस्टिंगची प्रोसिजर फार मोठी असते. त्यासाठी कोर्टाकडून वेगळ्या ऑर्डर्स घ्याव्या लागतात. आता त्यातून जर नाही 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 मिस्टर सरनाईक, तुम्हाला माझा मुद्दाच कळत नाही. मी तुम्हाला असं विचारते की जर मी बोललेलं खोटं उद्या माझ्यावरच शेकलं तर तुम्ही माझी जबाबदारी घ्याल का? तेव्हा उगीच गळ्यात पडायला जाऊ नकोस. जेवढं सांगितलं तेवढं कर आणि मोकळे हो. आणि आता जास्त ताणशील ना तर लक्षात ठेव, फार ताणलंस तर तुझ्या आयुष्यात आतापर्यंत जे कोणी हरामखोर येऊन गेले होते ना त्यांचा सुद्धा बाप मी एवढं लक्षात ठेव. युअर ऑनर, या खटल्यातली ही अत्यंत महत्वाची साक्ष आहे. आतापर्यंत मुधोळकरांच्या वकिलांनी त्यांना अनेक अलंकारिक विशेषणं बहाल केली. एक जबाबदार बाप, हताश नवरा, घरासाठी धडपडणारा, इत्यादी इत्यादी. युअर ऑनर, पण हे मुखवटे किती तकलादू आहे, किती नकली आहे हे सिद्ध करण्यासाठीच मी या मॅडमनं इकडं पाचारण केलेलं आहे. या पूर्वाश्रमीच्या प्रिया मोहिते आणि सध्याच्या मिसेस प्रिया देसाई. बरं मॅडम, मला तुम्ही सांगा, तुमचे आणि मुधोळकरांचे संबंध कसे होते? युअर ऑनर, सत्यजितची आई शालिनी मुधोळकर आणि माझी आई सुषमा मोहिते या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या. 3 वर्षापूर्वी माझी आई गेली. त्यानंतर माझं या जगात कोणीही नव्हतं. एक काका होते, पण ते माझी छळवणूक करायचे. ही गोष्ट जेव्हा शालिनी मावशीला कळली तेव्हा ती मला तिच्या घरात घेऊन आली, मला आश्रय दिला आणि मग 3 वर्षांपर्यंत, म्हणजे अगदी माझं लग्न होईपर्यंत मी त्यांच्याच घरात राहत होते. मॅडम, तुम्ही माझ्या प्रश्नाचं अजून नीट उत्तर दिलेलं नाही. माझा प्रश्न अत्यंत स्पेसिफिक आहे. तुमचे आणि सत्यजित मुधोळकर यांचे संबंध कसे होते? युअर ऑनर, सत्यजितनी त्याच्या घरात मला राहू दिलं, मला आश्रय दिला. त्याचे माझ्यावर खूप उपकार आहेत. आणि मग कालांतरानं आमच्यात मैत्रीही झाली. आणि काय? मलाच काय विचारलं? आणि काय? तुमचे आणि सत्यजित मुधोळकर यांचे त्यांच्या लग्नानंतर देखील अनैतिक संबंध होते, ही गोष्ट खोटी आहे? हो, ही गोष्ट खोटी आहे.
हा सत्यजितच्या बायकोनी म्हणजे मंजिरीने केलेला गैरसमज आहे. युअर ऑनर, मी सत्यजितच्या घरात राहत होते. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आमच्यात मैत्रीही झाली. मी हेही कबूल करते की मी त्याच्या प्रेमात पडले. पण युअर ऑनर, त्याच्या बाजूनी असं कधीही काहीही नव्हतं. त्यानंतर त्याचं आणि मंजिरीचं अरेंज मॅरेज झालं. युअर ऑनर, नंतर तो मंजिरीशीच एकनिष्ठ राहिला.